नमस्कार मित्रांनो. YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, जुलै 2026 या शैक्षणिक सत्राचे ॲडमिशन्स लवकरच चालू होणार आहेत. स्क्रीनवर तुम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांची ऑफिशियल वेबसाईट पाहत आहात. ऑफिशियल वेबसाईटचं नाव आहे ycmou.digitaluniversity.ac. या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वात वरच्या साईडला तुम्हाला ॲडमिशन म्हणून एक टॅब दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. तेथे क्लिक केल्यानंतर एकदम समोरच तुम्हाला शैक्षणिक सत्र जुलै 2026 प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती आणि ऑनलाईन लिंक्स हे तुम्हाला पेज दिसेल. आता आणखी ॲडमिशन चालू झालेले नाहीत. पेज मात्र लाईव्ह झालेला आहे. त्याच्यावर तुम्ही पाहू शकता ऑनलाईन प्रवेश अर्ज, ऑनलाईन ॲप्लिकेशन जुलै 2026 कमिंग सून दाखवत आहे. त्याच्याखाली माहिती पुस्तिका, प्रॉस्पेक्टस जुलै 2026 कमिंग सून, प्रवेश सूचनापत्रे, ॲडमिशन नोटिफिकेशन्स कमिंग सून, CET प्रवेश परीक्षा, BCA, BSc, MCA, MBA एंट्रन्स, कृषी शिक्षणक्रम प्रवेशासाठी ॲग्रिकल्चर ॲडमिशन जुलै 2026. ठीक आहे. तर तुम्ही पाहू शकता की ही सर्व कमिंग सून आहे, म्हणजे लवकरच ॲडमिशन चालू होणार आहे. मग ॲडमिशन चालू होण्याच्या अगोदर व्हिडिओ का बनवला? कारण आपल्या अनेक विद्यार्थी मित्रांकडून चौकशी होत होती. माझ्या नंबरवर वगैरे चौकशी फोन येत होता आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कमेंट्स येत होते की सर जून महिना चालू झाला आणि ॲडमिशन कसं काय चालू झाले नाहीत. कारण सहसा जून महिन्यात ॲडमिशन चालू होतात. यावर्षी जून महिन्यामध्ये का चालू झालं नाही? त्याचं कारण असं आहे की गेल्या वर्षीपासून मुक्त विद्यापीठामध्ये प्रत्येक वर्षी 2 सेशनमध्ये ॲडमिशन प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे. गेल्या वर्षीसुद्धा 2 सत्रामध्ये जानेवारी 2025 सत्र आणि जुलै 2025 सत्र, ह्या 2 सत्रामध्ये ॲडमिशन प्रक्रिया राबवलेली होती, सक्सेसफुली राबवलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी जानेवारी आणि जुलै अशा वेगवेगळ्या सत्रामध्ये ॲडमिशन घेतलेले आहेत. यावर्षीसुद्धा जानेवारी 2026 सेशनमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेले आहेत. आता राहिलं फक्त जुलै 2026 सेशन. तर जुलै सेशन हे जवळपास निश्चित आहे की 1 जुलै 2026पासून ॲडमिशन चालू होतील. माहिती पुस्तिका काही दिवसात लवकरच अवेलेबल होतील. ॲडमिशन चालू होण्याच्या अगोदरच माहिती पुस्तिका अवेलेबल होईल. प्रवेश सूचनापत्र बी लवकरच अवेलेबल होईल आणि CET विषयीसुद्धा लवकरच सूचनापत्र अवेलेबल होणार आहे. जसं आपल्याला वेळ भेटेल आपण तसं त्यावर व्हिडिओ बनवणार आहोत. जेवढे लोक जास्त व्हिडिओ पाहतील तेवढे जास्त व्हिडिओ बनवण्यात येतील. कारण काय होत आहे, व्हिडिओ बनवणं, अपलोड करणं ह्याच्यासाठी बराचसा वेळ लागतो आणि आपलं दररोजचं काम सोडून हे व्हिडिओ बनवणे आणि आपलं काही चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ बनवत राहणे आणि कोणी न बघत राहणे, कोणी बघणं गेलं तर त्याला व्हिडिओ बनवण्यात काहीही अर्थ नाही. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपल्या सर्व नातेवाईक मित्रमैत्रिणींना चॅनल व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि प्रत्येक व्हिडिओ शेअर करायचा आहे. ठीक आहे. तुम्ही जेवढे शेअर करचाल, जेवढे व्हिडिओ पाहचाल तेवढे मी व्हिडिओ बनवेन. आणि जर व्हिडिओ कमी लोक पाहत असतील तर कमीच व्हिडिओ बनवण्यात येतील. वेळ वाया घालण्यात काही अर्थ नाही. चॅनल नका मॉनिटाईज होत नाही. परंतु जर तुम्ही व्हिडिओ पाहिलात तर मला त्याचा एक वेगळाच आनंद आहे की आपला व्हिडिओ अनेक लोक पाहतात, अनेक लोकांना आपल्या व्हिडिओचा फायदा होत आहे. त्याचा आनंद वेगळाच असतो. ती चॅनल मॉनिटाईज होऊ न होऊ इट डझंट मॅटर. ठीक आहे. महत्त्वाची वस्तू काय आहे की जास्तीत जास्त लोकांनी व्हिडिओ पाहणे, शेअर करणे, चॅनलला सबस्क्राईब करणे, व्हिडिओला लाईक करणे. यानं काय होते की एक व्हिडिओ बनवणाऱ्याचा आत्मविश्वाससुद्धा वाढतो आणि प्रकारचा आनंद येतो आपल्याला की अनेक लोकांना याचा फायदा होत आहे. ठीक आहे. तर लवकरच ॲडमिशन प्रक्रिया चालू होणार आहे. काही कोर्सेसला CET प्रवेश परीक्षा असणार आहे, ध्यानात ठेवायचं, कॉमन एंट्रन्स टेस्ट.
इथं दिलं आहे ऑप्शन, इथं पाहू शकता तुम्ही BCA, BSc, MCA, MBA या जे कोर्सेस आहेत यांना एंट्रन्स एक्झाम असणार आहे. CET कॉमन एंट्रन्स टेस्ट प्रवेश परीक्षा असणार आहे. तर त्यासाठी तुम्ही पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. थोडा बहुत अभ्यास करून ठेवा. गेल्या वर्षीचं वगैरे तुम्हाला माहिती असेल CET कशी झाली काय नाही, थोडा बहुत अभ्यास करून ठेवायचा आहे, जेणेकरून परीक्षा आपल्याला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होता येईल. ठीक आहे. कृषी शिक्षण क्रमाची सुद्धा ॲडमिशन जुलै महिन्यामध्ये चालू होतील, कारण इथं टॅबमध्ये कमिंग सून दिलेलं आहे. सहसा ते जून महिन्यात चालू होतात, यावर्षी ती जुलैपासून चालू होतील, कारण 2 सत्रात ॲडमिशन असल्यानं जूनचं सेशन आता जुलैमध्ये गेलेलं आहे. जे आपण जून 2026 ते 2027 सेशन म्हणतो त्याला आता जुलै 2026 सेशन म्हणतो. मग जुलैमध्ये जरी ॲडमिशन चालू झाले तर ते जुलै 2026 ते पुढच्या वर्षी जुलै 2027 असं शैक्षणिक वर्ष असणार आहे त्याचं. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. जय मराठी, जय महाराष्ट्र, सत्यमेव जयते, वंदे मातरम.